गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जी विकास कामं झाली, या कामांची देयक जी आहे ते आज मिळण्याची आशा निर्माण झालेली होती आणि त्यासाठी सर्व कंत्राटदार 2 दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि आज शेवटचा दिवस असताना सर्वांच्या आशा लागून होत्या की आपलं बिल निघतील, पण प्रत्यक्षात जेवढी आवश्यकता होती त्याच्यापेक्षा खूप कमी निधी शासनाकडून मिळालेला आहे। त्याच्यामुळे यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। काय नेमकी त्यांची समस्या आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामधले तमाम कंत्राटदार आहेत। भाऊ, काय नेमकं प्रॉब्लेम आहे? गडचिरोली हा या देशातील सर्वात आकांक्षित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची नोंद आहे आणि आज 31 मार्च आजच्या दिवशी देशामध्ये नक्षलवाद संपला म्हणून आज या देशाचे गृहमंत्र्यांनी आज घोषणा केली आहे। गडचिरोली हा नक्षलवाद जिल्हा असताना सुद्धा या जिल्ह्याला विशेष बाब म्हणून आजपर्यंत निधी मिळत होती, परंतु यावेळेस शासनाकडून आमची थट्टा झालेली आहे। कारण गडचिरोली जिल्ह्यात अनेक लोकांनी जीव गेलेले आहेत। आमच्या कंत्राटदारांचे जीव मुठीत घेऊन आम्ही काम केलं आणि अशा वेळेस 500-700 कोटीची डिमांड असताना फक्त 14 कोटी रुपये या जिल्ह्याला मिळाले। तर कुठंतरी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, म्हणून या जिल्ह्याला विशेष बाब म्हणून भरघोस निधी मिळेल या जिल्ह्याला अशी आमची आशा होती। काल या जिल्ह्यामध्ये वादळ वारा पाऊस आला, अशा वेळेस 12 वाजेपर्यंत आजच्या बीडीएस मारलं पाहिजे, त्यामुळे आम्ही सर्व कंत्राटदार लोक जनरेटर सुद्धा बोलवला होता। विशेष बाब म्हणून या जिल्ह्याला येणाऱ्या काळामध्ये चांगली निधी उपलब्ध करून कंत्राटदारांना न्याय द्यावा। वीज पुरवठा खंडित होऊन यांचे बिल जे आहे ऑनलाईन चुकते होण्यामध्ये कोणतीही अडचण जाऊ नये यासाठी कंत्राटदारांनी स्वतः या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या आवारामध्ये जनरेटर आणलेला आहे, जेणेकरून अखंडित वीज पुरवठा या ठिकाणी मिळावा। भाऊ, मला एक सांगा, इतर जिल्ह्यांमध्ये जे आहे काय स्थिती आहे? अशीच परिस्थिती आहे का? इतर जिल्ह्याच्या परिस्थितीशी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या परिस्थितीचा फार फरक आहे। मूळ मुद्दा हा नक्षलग्रस्त जिल्हा आणि देशातील सर्वात मोठा आकांक्षित जिल्हा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे किंवा सरकारला विनंती आहे का या जिल्ह्याच्या ग्रँडमध्ये किंवा निधीमध्ये कर्टेलमेंटच नाही पाहिजे, कारण या जिल्ह्यामध्ये अंदाजे 4 ते 5 कंत्राटदाराच्या हत्या झाल्या नक्षलवाद्यांनी आणि यापूर्वीच्या सरकारने या जिल्ह्यात कंत्राटदाराचा जीव धोक्यात आहे काम करत असताना त्याच्यासाठी 20% वाढीव निधी दिली होती। म्हणजे 1 लाखाचं जे एस्टिमेट बनते ते आमच्या गडचिरोली जिल्ह्यात 1,20,000 रुपयाचं बनते। मग अशी तुम्ही या कंत्राटदारांची समस्या ओळखून ह्या पद्धतीचे या ठिकाणी निधी आपण उपलब्ध केला होता अतिरिक्त, तसाच या जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे। इतर जिल्ह्यात लागेल कर्टेलमेंट झालं तर चालेल, या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, या जिल्ह्याची इतर परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मूळ मुद्दा या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत। रोजगाराच्या संधी नसल्यामुळे आपले रजिस्ट्रेशन बनवून किंवा संघर्ष करून किंवा खेड्यापाड्यात गावखेड्यात ग्रामीण भागात जाऊन लोक सुशिक्षित बेरोजगार लोक काम करतात आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी जर निधी कमी आला तर भविष्यात जे आपण सरकारनं खरोखरच एक चांगलं काम केलं का हा नक्षलग्रस्त जिल्हा होता तो संपूर्ण या 31 तारखेला पूर्ण नक्षल मुक्त झाला। म्हणूनच समस्या मूळ काय होती? रोजगाराची समस्या होती। रोजगार नसल्यामुळे अशा समस्या उद्भवल्या होत्या। पुन्हा एकदा अशा समस्या उद्भवू नये म्हणूनच या जिल्ह्याला विशेष निधी देऊन या जिल्ह्यात कंत्राटदाराला न्याय द्यावा, अन्यथा भविष्यामध्ये या अतिदुर्गम भागामध्ये कंत्राटदार कामावर बहिष्कार टाकतील आणि विकास खोळंबेल। या जिल्ह्यात जरी आता या 31 मार्च पर्यंत जरी त्यांनी पैसे टाकले नसेल, पण पुढच्या 15 दिवसामध्ये ताबडतोब पैसे टाकून या जिल्ह्यातील कंत्राटदारांना न्याय द्यावा। बाकी जिल्ह्यामध्ये जास्त निधी मिळाली आहे, आकडेवारी बघितले तर तुमच्या लक्षातच येईल, परंतु गडचिरोली हा एक अतिशय मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो। ते या जिल्ह्यामध्ये जास्त निधी द्यायची परंतु सर्वात कमी निधी आली, ही कुठंतरी चुकत आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आणि त्यांना आमच्या समस्या सांगणार आणि त्यांचं लक्ष वेधून या जिल्ह्यासाठी विशेष निधीची आम्ही मागणी करणार। पुढचे विकास कामं आणखी मार्गी लागण्यासाठी कंत्राटदारांची नाराजी ओढवून न घेता त्यांना योग्य पद्धतीनं निधीचा पुरवठा करून अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
योग्य तो न्याय द्यावा आणि निधी द्यावा एवढीच या कंत्राटदारांची अपेक्षा आहे. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.